काय? ही जी मराठी सरस्वती मराठी मीडियम शाळा ही ठाण्यातली सगळ्यात जुनी शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये ही शाळाची जी नवीन इमारत बनवली गेली ही माजी विद्यार्थ्यांकडनं पैसे गोळा केले गेले, आत्ता जे विद्यार्थी शिकतात त्यांच्याकडनं पैसे गोळा केले आणि त्यातून ही इमारत उभी करण्यात आली. आणि आता अचानक ही जी शाळा आहे तिची जी नवीन इमारत बांधलेली आहे तिथल्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिथे मराठी मीडियम शाळा भरत होती तिथे इंग्लिश मीडियमचा बोर्ड लावण्यात आला आणि आज CBSEचे काही दिल्लीवरनं लोक आलेली आहेत, त्यांना शाळा दाखवण्याचं काम सुरू आहे. याची चुणूक ह्या सगळ्या पालकांना लागली आणि त्यात शाळेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. तो आम्हाला पण त्यांचा कॉल आला, आम्ही देखील इथे आलेलो आहेत. आता आमची एक पॅरेंट्स लोकांची टीम आता आम्ही वरती पाठवलेली आहे आणि ते CBSEची जी लोकं आलेली आहेत त्यांच्याशी चर्चा करतात. सर, पण अनेक दिवसांपासून असं पाहिलं जातं की म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा असं जी आर काढला होता की मराठी शाळांमध्ये जी काही CBSE शिक्षण आहे ते सुरू करण्याचं, मात्र कडाडून विरोध झाला होता याला. माझं मत आहे की 1100 विद्यार्थी जर मराठी ह्याच्यातनं शिकत असतील तर मला वाटतं मोठी पटसंख्या आहे ना. जिथे 5, 10, 15 जी पटसंख्या आहे तिथे आम्ही समजू शकतो की शाळा चालवणं कठीण आहे. पण इथे 1100 जर विद्यार्थी शाळेत आहेत, दरवर्षी 300 ॲप्लिकेशन येतात आणि हे फक्त एक वर्ग 55 लोकांना ॲडमिशन देतात. तर मला वाटतं की मराठी शाळेमध्ये आत्ता पुन्हा लोकांना मुलांना शिकवण्याची इच्छा आहे. जर त्यांची इच्छा असेल तर मला असं वाटतं की तुम्ही देखील शाळांनी देखील त्यांना मदत केली पाहिजे आणि वर्गाची संख्या वाढवली पाहिजे. परंतु सरस्वती शाळेकडनं हे न होता त्यांनी काहीतरी नवीनच घाट घातलेला आहे आणि तो आता समोर येत आहे. मॅनेजमेंटची काही चर्चा झालेली आहे का? आमची आता 3 वर्षी गेलेली आहे ती मॅनेजमेंटशी बोलते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.